वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसची नेहमी आंबेडकर विरोधी भूमिका राहिली आहे। काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना मोठं होऊ द्यायचं नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी व्यक्त केली आहे। तर आंबेडकर चळवळीबद्दल बोलण्याचा भाजपला अधिकार नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांसमोर आजही काँग्रेसचा मैत्रीचाच हात आहे असं नाना पटोलेंनी नमूद केलंय। काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे। भंडारा आणि मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे आणि प्रकाश आंबेडकरजींना राजकारणामध्ये स्तर्यता येऊ नये, प्रकाश आंबेडकरजी एस्टॅब्लिश होऊ नये याकरता काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो। काँग्रेस हा विचार करतं की प्रकाश आंबेडकरजी जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाले तर आम्हाला थ्रेट होईल। शेवटी प्रकाश आंबेडकरजीला मानणारा एक वर्ग आहे। काँग्रेसला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी मोठे झाले तर आमच्यापासून हा वर्ग दूर जाईल आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर परिवारावर अन्याय करते। आज हे संविधान जे आहे, जे गेल्या 75 वर्ष या देशामध्ये लोक गुण्यागोविंदाने नांदतात आहेत, तेच संविधान तुम्ही संपवतात आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही संपायला लागलेले आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरचा इश्यू घेऊन ते आता आज विड्रॉल आहेत। आता अजूनही आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांसमोर हात, आमचा मैत्रीचा हात त्यांच्या समोर आहे। आज काही त्यांचा निर्णय आला तर प्रकाश आंबेडकर साहेबांना पूर्ण मदत करायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आंबेडकरी चळवळीच्या बाबतचं बीजेपीला बोलण्याचा काहीच अधिकार नाही। दिखावा हे लोक करतात, पण आंबेडकरी व्यवस्थेला चुरडून टाकण्याचं काम हे करतात।